नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज बघा सुंदर अशी ही डॉल करणार आहेत आपण। बघा किती सुंदर दिसते, तुम्ही पण बनवू शकता। ते खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। सगळ्यात आधी आपण हा व्हाईट कलरचा धागा घेणार आहे आणि एक मॅजिक सर्कल करून घ्यायची। मॅजिक सर्कल करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे। 1 2 3 4 5 आणि हे 6। बघा 6 सिंगल खांब करून घेतले। त्यानंतर हा धागा ओढून घेऊया आणि स्लिप स्टिच करून घेऊया, जिथे आपण स्टार्ट केलेले मॅजिक सर्कलचे खांब तिथे। बघा एक साखळी घ्यायची आणि आता प्रत्येक एक सिंगल खांबावरती आपल्याला 2 सिंगल खांब करायचे आहेत। तर बघा हा दुसरा राऊंड आहे। प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब। 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12। बघा 12 सिंगल खांब झाले। स्टार्टिंगला इथे स्लिप स्टिच करायची। दुसऱ्या राऊंडला आता 12 सिंगल खांब झाले। तिसऱ्या राऊंडला स्टिच मार्कर लावून घ्यायचं, म्हणजे आपले राऊंड लक्षात राहतो कुठे पूर्ण होतो ते। त्यानंतर बघा तिसऱ्या राऊंडला स्टार्टिंगला एक सिंगल खांब करून घ्यायचे। पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब, बघा एक सिंगल खांब करून घेतला। पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब एकाच जागेवर करून घ्यायचे। म्हणजे या राऊंडला एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब। या प्रकारे आपण हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेऊया। एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब। बघा या प्रकारे आपला तिसरा राऊंड कंप्लीट झाला। त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची। तिसऱ्या राऊंडला 18 सिंगल खांब होता ते। एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचं। आता चौथ्या राऊंडला बघा पहिलं स्टार्टिंगला एक सिंगल खांब करून घ्यायचा, पुढच्या स्टिचमध्ये पण एक सिंगल खांब, आणि तिसऱ्या स्टिचला वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब एकाच जागेवरती करायचे। तर बघा एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब। या प्रकारे आपण हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेऊ। बघा या प्रकारे आपला हा चौथा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे। स्लिप स्टिच करून एक साखळी घ्यायची। चौथ्या राऊंडला आपल्याकडं 24 खांब झालेले आहेत। त्यानंतर आता 5व्या राऊंडला बघा स्टार्टिंगला एक सिंगल खांब घ्यायचा, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला सिंगल खांब, चौथ्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती
2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब वेगवेगळ्या स्टिचमध्ये चौथ्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे बघा आपण 5वा राऊंड हा कंप्लीट करून घेऊया. प्रकारे आपला हा 5वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. या राऊंडला आपल्याकडं 30 सिंगल खांब झालेले. त्यानंतर स्लिप स्टिच करून एक साखळी करून घ्यायची. त्यानंतर बघा 6व्या राऊंडला पहिल्या याच्यात एक सिंगल खांब करून घ्यायचा, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये तिसरा सिंगल खांब, चौथ्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, 5व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. बघा 4 वेळा सिंगल खांब केले वेगवेगळ्या स्टिचमध्ये, 5व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवर 2 सिंगल खांब केले. या प्रकारे आपल्याला हा 6वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला करून घेऊया. बघा या प्रकारे आपला हा 6वा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. इथे स्लिप स्टिच करून घ्यायची, एक साखळी करून घ्यायची. आता बघा 6व्या राऊंडला आपल्याकडं 36 खांब झालेले आहेत. आता 7व्या राऊंडला बघा पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब करून घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्या स्टिचला सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला सिंगल खांब, चौथ्या स्टिचला सिंगल खांब आणि 5व्या स्टिचला पण सिंगल खांब. आपल्याला 6व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 5 स्टिचमध्ये सिंगल खांब, 6व्या स्टिचला वाढवायचे, तर एका जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू. तर बघा या प्रकारे आपला 7वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची, एक साखळी घ्यायची. बघा 7व्या राऊंडला आपल्याकडं 42 खांब झालेले. आता आपल्याला 8वा राऊंड करायचं आहे. 8व्या राऊंडला बघा प्रत्येक एक खांबावरती आपल्याला एक सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचे. या राऊंडला आपल्याकडं 42 सिंगल खांब होतील. याच प्रकारे बघा 8व्यापासून 14पर्यंत आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब करायचे. या प्रकारे आपल्याला 14 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे 14 राऊंडपर्यंत कंप्लीट करून झालेले आपलं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 राऊंडपर्यंत कंप्लीट करून घेतलेले. त्यानंतर आता 15 राऊंडला बघा एक साखळी घेऊन पहिल्या याच्यामध्ये एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे, दुसऱ्या याच्यात एक सिंगल खांब, तिसऱ्या याच्यात एक सिंगल खांब, चौथ्या याच्यात एक सिंगल खांब, 5व्या याच्यात एक सिंगल खांब. 5 सिंगल खांब करून झाल्यावर 6व्याला आपल्याला कमी करायचं. तर बघा कमी कसं करायचं, पहिल्या याच्यातनं एकदा सुई हे करायचं, दुसऱ्या याच्यातनं एकदा. बघा मी दाखवते. हे बघा दोन्ही साईडचं चेन आहे, त्याच्या फक्त मागच्या साईडची जी आपल्या मागच्या साईडची जी बाजू आहे त्याच्यामध्येच आपल्याला करायचं आहे. तर बघा पहिल्या याच्यातनं एकदा घ्यायचं, दुसऱ्या याच्यातनं एकदा आणि दोघांचं एक करायचं. हे कमी होतात ती खांब. त्यानंतर बघा पुढे परत आपल्याला 5 खांब करायचे. 5 खांब केल्यानंतर 6व्या खांबला आपल्याला परत कमी करायचे. बघा 2 झाले, 3 4 आणि हे 5. बघा 5 खांब झाले की 6व्या खांबला परत कमी करायचे. बघा फक्त मागच्या साईडच्या स्टिचमधनं हे करायचे. बघा या प्रकारे आपण हा 15 राऊंड कंप्लीट करू. तर बघा आपण हा 15 राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची. या राऊंडला आपल्याकडे 36 खांब राहिले. आता त्यानंतर एक साखळी घ्यायची. आता आपला हा 16वा राऊंड चालू होतोय. 16व्या राऊंडला बघा पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये 2, तिसऱ्या स्टिचमध्ये 3, चौथ्या स्टिचमध्ये 4. बघा 4 सिंगल खांब झाले. त्यानंतर 5व्याला आपल्याला परत कमी करायचे. तर सेम बघा 2 खांबाचं एक खांब करायचे. 16व्या राऊंडला आपल्याला
4 वेगवेगळे स्टिच करायचे, 5व्या स्टिचला कमी करायचे, तर 2 खांब एकत्र करायचे. तर बघा या प्रकारे आपण हा 16वा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची. या राऊंडला आपल्याकडे 30 सिंगल खांब राहिलेले. स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची. त्यानंतर बघा पहिल्या याच्यात एक सिंगल खांब, 17व्या राऊंडला दुसऱ्या याच्यात एक सिंगल खांब, तिसऱ्या याच्यात एक सिंगल खांब, आणि आता आपल्याला 4थ्या स्टिचला कमी करायचे, तिथे दोघांचं एक करायचे. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचे. 3 सिंगल खांब 4थ्या स्टिचला कमी करायचे. तर बघा आपला हा 17वा राऊंड कंप्लीट झाला. त्यानंतर स्लिप स्टिच करायची. ते या राऊंडला आपल्याकडं 24 सिंगल खांब राहिले. साखळी घ्यायची. आता बघा आपल्याला एक साखळी घेतल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये एक सिंगल खांब, दुसऱ्या याच्यात एक सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला आपल्याला कमी करायचं आहे, तर तिथे दोघांचं एक करायचं आहे. बघा 2 सिंगल खांब, त्यानंतर तिसऱ्या स्टिचला कमी करायचे, तर दोघांचे एक करायचे. या प्रकारे आपल्याला हा 18वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपला हा 18वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर ते स्लिप स्टिच करून घ्यायची. या राऊंडला बघा आपल्याकडे 18 सिंगल खांब राहिलेले. हे बघा एक साखळी घ्यायची, आणि आता आपण याच्यामध्ये कापूस भरून घेणार आहेत. बघा 18 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर हे असे दिसेल. याच्यामध्ये आपण आता कापूस भरून घेणार आहेत. आपल्याला हे आता 18 सिंगल खांब राहिलेले. तर बघा या प्रकारे कापूस भरून घेऊ आपण. बघा या प्रकारे आपला हा डोक्याचा भाग झालेला आहे. बघा आता 19वा राऊंड करतोय आपण. एक साखळी घेतलेली. त्यानंतर बघा पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टिचला कमी करायचं आहे. त्यानंतर परत एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला कमी करायचे. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू. एकोणीसावा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर ते स्लिप स्टिच करून घेऊ. आता या राऊंडला आपल्याकडं 12 सिंगल खांब राहिलेले. बघा स्लिप स्टिच करून घेतली. आता हे 12 खांब राहिलेले. तर आपल्याला बघा पहिल्या स्टिचपासून 2-2 खांब कमी कमी करायचे, म्हणजे आपल्याकडे 6 खांब राहतील लास्टला. हा एक झाला.
तर बघा या प्रकारे आपल्याला प्रत्येक 2 खांबाचं एक खांब करायचं आहे. म्हणजे ह्या राऊंडला आपल्याकडं 12 सिंगल खांब उरतील. सॉरी 6 सिंगल खांब उरतील. 12 सिंगल खांब आहेत या राऊंडला. या राऊंडला आपल्याकडं 6 सिंगल खांब उरतील. बघा या प्रकारे आपल्याकडं हे 6 सिंगल खांब राहिलेले आहेत. लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. एक साखळी घ्यायची. आता आपण हा मानेचा भाग करणार आहे. तर बघा हे 6 सिंगल खांब आहेत. त्या प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब करायचं आहे. बघा प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब करायचे. पाच आणि हे लास्टला 6. बघा 6 सिंगल खांब झाले. इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे आपला हा मानेचा भाग झालेला आहे. आता बघा आपण इथे यानंतर आपण खाली फ्रॉकचा भाग बनवणार आहे. तर बघा वरती आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 साखळ्या घेतल्यानंतर आता प्रत्येक एक खांबावरती आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे आहेत. तर बघा प्रत्येक एक खांबावरती 2 डबल खांब. या प्रकारे आपल्याकडे हे 24 खांब होतील या राऊंडला. साखळी जी आहे ती नाही धरायची. पुढचे प्रत्येक याच्यावरती 2 सिंगल खांब पकडायचे, डबल खांब पकडायचे. बघा एक झाला. दोन झाले. बघा 4 5 6 7 8 9 10. लास्टला इथे 11 आणि 12. आणि हे 12. बघा 12 सिंगल डबल खांब झाले. त्यानंतर आता आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे. हे बघा या प्रकारे आपण झाल्यानंतर आता आपण धागा कट करून घेणार आहे. तर बघा या प्रकारे आता आपण हा पिंक कलरचा धागा जॉईन करणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा पण कलरने बनवू शकता. ते बघा इथे जॉईन करून घेऊया आपण. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या वरती. पिंक कलरचा धागा जोडून 2 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. आता त्या स्टिचमध्ये आपल्याला डबल खांब करून घ्यायचे. एक करून घेतले की पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब. एका स्टिचमध्ये 2 डबल खांब. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल खांब. बघा 1 डबल खांब 2 डबल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. या प्रकारे आपल्याकडं 18 डबल खांब होतील ह्या राऊंडला. तर चला या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ आपण.
बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करायची. एक साखळी घेऊन धागा कट करून घेणार आहेत. हा बघा या राऊंडला हे पिंक कलरच्या 18 डबल खांब केलेले आहेत आपण. त्यानंतर बघा आपण परत व्हाईट कलरचाच धागा जॉईन करून घेणार आहेत. एक गाठ बांधून घेऊ पहिलं. बघा त्यानंतर वरती 2 साखळ्या करून घ्यायच्या. 2 साखळ्या करून घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक दुसरा डबल खांब. बघा वेगवेगळ्या स्टिचमध्ये 2 डबल खांब करून झाल्यानंतर तिसऱ्या स्टिचला वाढवायचे, तर एका जागेवरती 2 डबल खांब करायचे. तर बघा 2 डबल खांब. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती 2 डबल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. बघा एक डबल खांब, एक स्टिचमध्ये, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा डबल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये वाढवायचं, तर एकाच जागेवरती 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करून 2 साखळ्या घ्यायच्या परत. त्यानंतर बघा पहिल्या स्टिचमध्ये एक डबल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा डबल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये एक डबल खांब, चौथ्या स्टिचमध्ये एक डबल खांब, आणि 5व्या स्टिचला आपल्याला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 5व्या स्टिचला आपल्याला, तर बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. स्टिच करायचे हे बघा. त्यानंतर आता लास्टच्या राऊंडला 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर बघा पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला एक डबल खांब घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल खांब, 2 झाले. तिसऱ्या स्टिचमध्ये तिसरा डबल खांब, चौथ्या स्टिचमध्ये चौथा डबल खांब, 5व्या स्टिचमध्ये 5वा डबल खांब, 6व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपल्याला हा पण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 6व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 डबल खांब करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर बघा आता आपल्याला प्रत्येक एक डबल खांबावरती एक सिंगल खांब करायचे आहे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे प्रत्येक एक खांबावरती आपण एक सिंगल खांब करून घेऊ. या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथं स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि एक साखळी घ्यायची. एक साखळी घेतल्यानंतर आपण धागा हा कट करून घेणार आहे. तर बघा आता आपण ही खाली जी झालेली आहे ही बघणार आहे. तर बघा हा पिंक कलरचा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची. बघा या प्रकारे. त्यानंतर आपण इथे जॉईन करणार आहे. जॉईन करताना बघा हे दोन जे
साखळी आहे, ही साखळी आहे, दोन दिसतात, त्याच्या फक्त मागच्या साईडची जी आहे आतली बाजू तिथे जोडायचं आहे बघा. या प्रकारे जोडून घ्यायचे बघा. जोडून घेतल्यानंतर आपल्याला 2 साखळ्या करायच्या आहेत बघा. 2 साखळ्या केल्यानंतर आपल्याला प्रत्येक एक जागेवरती 3 डबल खांब करून घ्यायचे. तर चेन आपले 1 डबल खांब झाला, त्यानंतर एकाच जागेवरती 2 डबल खांब करून घ्यायचे बघा. त्यानंतर पुढच्या बघा फक्त आतल्या साईडने करायचं आहे. तर बघा प्रत्येक एक खांबावरती 3 डबल खांब करून घ्यायचे. हे बघा या प्रकारे दिसेल बघा. फक्त आतल्या साईडनेच करायचं आहे आपल्याला. प्रत्येक एक खांबाच्या वरती 3 डबल खांब करून घ्यायचे. ही वरच्या साईडची लाईन आहे, ही अशीच ठेवायची. बघा या प्रकारे ही डिझाईन बनत जाईल. तर चला आपण हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक एक खांबावरती 3 डबल खांब करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे हे डिझाईन कंप्लीट झालेले. लास्टला येते बघा स्लिप नॉट करून घ्यायची आणि एक साखळी घ्यायची, धागा कट करून घ्यायचा आहे बघा. या प्रकारे दिसेल. त्यानंतर हा एक्स्ट्राचा धागा इथे हाईट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आणि राहिलेला तो कट करून घ्यायचा बघा. बघा आता आपण कडेला इथे डिझाईन बनवणार आहेत. हा लेव्हेंडर कलरचा धागा घेतलेला आहे, त्याने तर बघा एक गाठ बांधून घ्यायची पहिले आणि इथे जॉईन करून घेणार आहे बघा. आपण हे दोन साखळ्यांमधल्या आतल्या साईडने केलेलं स्टिच आता बाहेरच्या साईडने बघा एक राहिलेलं आहे, तिथे करणार आहेत बघा. हे राहिलेलं आहे इथे करणार आहेत. ते इथं बघा धागा पहिला जॉईन करून घेऊया आपण. बघा या प्रकारे त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 साखळ्या घेतल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचे बघा. सिंगल खांब नीट जॉईन करायचे. त्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 साखळ्या घेतल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये परत सिंगल खांबनी जॉईन करायचे ते साखळ्यांना. परत 3 साखळ्या पुढच्या स्टिचमध्ये परत सिंगल खांबनी जॉईन करून घ्यायचे बघा. बघा या प्रकारे ही डिझाईन बनत जाईल. 3 साखळ्या पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांबनी जॉईन करायचे बघा. या प्रकारे 1 2 3 साखळ्या पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांबनी जॉईन करायचे. बघा या प्रकारे ही डिझाईन बनत. तर बघा या प्रकारे आपले ही कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या, इथे स्लिप नॉट करून घ्यायची बघा. जिथे आपण स्टार्ट केलेलं खांबावरती इथे स्लिप नॉट करून घ्यायची.
बघा या प्रकारे स्लिप नॉट केली. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. बघा या प्रकारे. आणि जो एक्स्ट्राचा धागा आहे तो याच्यामध्ये साईड करून घ्यायचा आहे. बाकीचा राहिलेला कट करून घ्यायचा आहे. तर बघा या प्रकारे आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण याला डोळे आणि तोंड बनवणार आहेत. तर बघा डोळे बनवण्यासाठी आपण हे ब्लॅक कलरचा धागा सुईमध्ये ओवून घेणार आहे. त्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8 सोडून 9 आणि 10व्यामध्ये आपण इथे एक डोळा बनवणार आहे. तर बघा इथे एक लावून घेतलेले. त्यानंतर बघा 1 2 3 4 सोडून 5व्या याच्यामध्ये दुसरा डोळा बनवणार आहेत आपण. बघा त्यानंतर बघा 10 आणि 11 सोडून 12च्या इथे आपण हे तोंड बनवणार आहेत. तर बघा इथे आणि इथे. सुईमध्ये ब्लॅक कलरचा धागा ओवून घ्यायचा आहे. बरोबर इथे डोक्याच्या वरनं सुईला घालायचे आणि पण जिथे हे मार्कर लावलेले तिथून सुईला काढून घ्यायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर थोडासा धागा सोडायचा आहे गाठ बांधण्यासाठी. त्यानंतर बघा वरच्या साईडला बरोबर सेम जिथे आपण सुईला डोळा बनवण्यासाठी घेतलेले बघा तिथेच वरच्या साईडला बरोबर सुईने असं घालून बघा प्रकारे. त्यानंतर सुईला 1 2 3 4 5 वेळा असं गुंडाळायचे. बघा या प्रकारे हळूहळू सुई अशी धाग्यातनं काढून घ्यायचे. बघा या प्रकारे. बघा या प्रकारे आपलं एक डोळा तयार झालेला आहे. बघा या प्रकारे एक डोळा दिसेल आपला. त्यानंतर बघा सुईला इथून घालून दुसऱ्या डोळ्याच्या इथे स्टिचच्या इथे बरोबर काढून घ्यायचे. बघा बघा या प्रकारे. त्यानंतर आपण ह्या साईडला जसं डोळा बनवला सेम ह्या साईडला पण त्याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे. बघा सुईला या प्रकारे 5 वेळा गुंडाळून हळूहळू असं ओढून घ्यायचं आहे. बघा धागा बघा या प्रकारे हळूहळू ओढून घ्यायचं. बघा या प्रकारे आपला दुसरा पण डोळा बनवून झालेला आहे. त्यानंतर सुईला बरोबर इथून असं टाकून बघा ह्या साईडने वरती घ्यायचं आहे. बघा या प्रकारे दुसऱ्या साईडचा पण डोळा बनवून झालेला आहे. त्यानंतर इथे वरती दोन्ही दोऱ्यांची गाठ बांधून घ्यायची. बघा या प्रकारे. बघा गाठ बांधल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे. तोंड बनवण्यासाठी रेड कलरचा धागा घेतला आहे मागच्या साईडने. इथे जिथे आपल्याला तोंड बनवायचे
स्टिचमध्ये काढून घ्यायचे बघा. या प्रकारे पुढच्या साईडला पण हे बघा या प्रकारे घालून घ्यायचे बघा. आता आपले तोंड सरळ आहे तर बघा थोडंसं खाली करायचं आहे. तर बघा दोघांच्या मध्यभागी जे खांब आहे तिथे बरोबर धाग्याला काढून घ्यायचे बघा. बघा या प्रकारे आणि या साईडने नीडलवरती काढून घ्यायची. बघा या प्रकारे आपलं डॉलचं तोंड झालेलं आहे. सेम इथे गाठ बांधून धागा कट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपले तोंड पण बनवून झालेले. त्यानंतर इथे गाठ बांधून घ्यायची दोन्ही धाग्यांची. या प्रकारे धागा कट करून घ्यायचा. बघा या प्रकारे दिसेल. केस बनवण्यासाठी बघा आपण हा ब्राऊन कलरचा धागा घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर ब्लॅक कलरने बनवू शकता ते. त्यानंतर बघा एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. मॅजिक सर्कल बनवल्यानंतर यामध्ये 6 खांब करून घ्यायचे सिंगल खांब. तर बघा 1 2 3 4 5 आणि हे 6 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा. बघा हा धागा ओढून घेतल्यानंतर जिथे आपण सिंगल खांब स्टार्ट केलेले तिथे एक स्लिप नॉट करून घ्यायची. हे बघा एक स्लिप नॉट केली. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता प्रत्येक एक सिंगल खांबवरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. 2 झाले. 3 4 5 6 7 8 9 10 लास्टला इथे 11 आणि 12. बघा या प्रकारे सिंगल खांब झाले 12. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची पहिल्या खांबावरती. त्यानंतर एक साखळी. आता बघा तिसऱ्या राऊंडला पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. बघा पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करूया. तर बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे स्लिप स्टिच करून घ्यायची, एक साखळी घ्यायची. बघा या राऊंडला आपल्याकडे 18 सिंगल खांब झाले. त्यानंतर बघा प्रत्येक एक खांबावरती आपल्याला स्लिप स्टिच केल्यावरती एक साखळी घ्यायची. त्यानंतर बघा आपल्याला प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचे. या प्रकारे आपल्याकडे 18 सिंगल खांब होतील ह्या राऊंडला.
बघा प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करायची आणि एक साखळी घ्यायची. बघा आता केस बनवण्यासाठी आपल्याला वरती 1 2 3 4 5 6 7 7 साखळ्या घ्यायच्या. एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ खांब करून घ्यायचा आहे. पुढच्या साखळीत हाफ खांब. या प्रकारे आपल्याला 6 हाफ खांब करून घ्यायचे याच राऊंडमध्ये, याच साखळीमध्ये. बघा प्रत्येक एक साखळीवरती एक हाफ खांब. बघा या प्रकारे आपण 6 हाफ खांब करून घेतलेले आहेत. आता बघा पुढच्या साखळीवरती आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करायचे हे. बघा या प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत 7 साखळ्या घ्यायच्यात. बघा 2 झाल्या, 3 4 5 6 7 साखळ्या झाल्या. त्यानंतर एक स्किप करून पुढच्या साखळीवरती हाफ खांब करून घ्यायचं आहे. एक झाला, त्यानंतर 2 3 4 आणि 5, लास्टला इथे 6. बघा 6 हाफ खांब करून झाले. पुढच्या साखळीवरती स्लिप नॉटने जॉईन करायचे आणि परत 7 साखळ्या घ्यायच्या आहेत. बघा 2 3 4 5 6 7. हे आपल्याला याच प्रकारे 7 वेळा सेम असंच करून घ्यायचं आहे. तर चला करून घेऊया आपण. तर बघा या प्रकारे आपण हे 5 वेळा करून घेतले. आता बघा 6व्याला कसं करायचं. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा 20 साखळ्या घेतल्या. एक स्किप करून पुढच्या साखळीवरती हाफ डबल खांब करून घ्यायचा. एक त्यामध्येच 2, म्हणजे आपल्याला प्रत्येक साखळीवरती 2 हाफ खांब करून घ्यायचं. असं 8 साखळ्यांमध्ये करायचे. बघा एक झालं, 2 3 4 5 6 7 आणि लास्ट 8. बघा 8 साखळ्यांवरती आपण हाफ डबल खांब 2-2 करून घेतले एका साखळीवरती. त्यानंतर पुढच्या जेवढ्या साखळ्या राहतात 12 त्याच्यावरती हाफ डबल खांब 1-1 करून घ्यायचा. बघा या प्रकारे पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं. असं हे बघा या प्रकारे असं हे कर्ली कर्ली दिसेल. तर बघा या प्रकारे आपण अजून 12 सेम याच प्रकारे करून घेऊया. तर चला करून घेऊया. बघा हे पूर्ण झाल्यानंतर एक स्लिप नॉट घ्यायची. इथे जिथे आपण पहिले स्टार्टिंगला स्टार्ट केलेलं बघा तिथे स्लिप नॉट करून घ्यायची एक.
आणि त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा लांब असं थोडासा कट करून घ्यायचा. बघा या प्रकारे हे केस दिसतील. हात बनवण्यासाठी आपण हा व्हाईट कलरचा धागा घेणार आहे. त्यानंतर आपण एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. बघा मॅजिक सर्कल करून झाल्यानंतर त्यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे. एक झाला, 2, 3, 4, 5 आणि हे 6. बघा 6 सिंगल खांब केल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर पहिल्या खांबावरती आपण स्लिप स्टिच करून घेणार आहेत. परत स्लिप स्टिच करून घेतली. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. म्हणजे 6 सिंगल खांबावरती 12 सिंगल खांब होतील. बघा 2 झाले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. बघा 12 सिंगल खांब झाले. त्यानंतर पहिल्या खांबावरती स्लिप स्टिच करायची. बघा स्लिप स्टिच केली. त्यानंतर एक साखळी. आता प्रत्येक एक खांबावरती आपल्याला एक सिंगल खांब करायचे आहे. 12 सिंगल खांब आहेत तर 12 सिंगल खांबावरती 12 सिंगल खांब येतील. 2 झाले बघा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि लास्टला 12. बघा 12 सिंगल खांबावरती 12 सिंगल खांब केले. त्यानंतर स्लिप नॉट करायची. हा आपला तिसरा राऊंड झाला. तिसऱ्या राऊंडनंतर अजून आपण 5 सेम 12 सिंगल खांबावरती 12 सिंगल खांब असे 5 राऊंड कंप्लीट करायचे पुढे. तर चला करून घेऊया आपण. बघा या प्रकारे आपण पुढे 5 राऊंड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये कापूस भरून घेणार आहे. बघा एक प्रकारे कापूस भरून घेतला. त्यानंतर बघा वरती एक साखळी घ्यायची आणि आता बघा 2 खांबाचं आपल्याला एक खांब करायचं आहे. कमी कमी करत जायचे ते खांब. तर बघा 12 खांबाचे आपल्याकडून 6 खांब झाले पाहिजेत. या प्रकारे बघा एक झालं, 2, 3, 4, 5 आणि लास्टला 6. बघा हे 6 खांब झाले. त्यानंतर पहिल्या खांबावरती स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा या प्रकारे स्लिप स्टिच करून घेतली. त्यानंतर बघा या सगळ्यामधनं एकदा धागा पास करून हे बघा
एक खांब करून घ्यायचे बघा या प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुढे 14 साखळ्या करायची बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मी 14 केलेले. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता ते. आणि असं लांब करून धागा कट करून घ्यायचे बघा. या प्रकारे आपला एक हात झाला. पाय बनवण्यासाठी आपण हा पिंक कलरचा धागा वापरणार आहे. तर मॅजिक सर्कल करून घ्यायचे पहिलं. मॅजिक सर्कल करून घेतल्यानंतर बघा यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा हे आपले 6 सिंगल खांब करून झालेले आहेत. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर स्टार्टिंगला इथे स्लिप नॉट करून घ्यायची बघा. स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी. आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. या प्रकारे आपले 12 सिंगल खांब होतील. तर चला करून घेऊया आपण. 12 सिंगल खांब करून घेतले. त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची. इथे स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी घ्यायची. आणि आता बघा पहिल्या स्टार्टिंगला एक सिंगल खांब, पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब, पुढच्या स्टिचला 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. एक सिंगल खांब बघा, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या राऊंडला आपल्याकडे 18 सिंगल खांब होतील. तर चला या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. तर बघा आपल्या तिसऱ्या राऊंडला 18 खांब होते. त्यानंतर बघा आपल्याला पुढे 4 5 आणि 6 अजून 3 राऊंड याच प्रकारे करून घ्यायचे. तर चला या प्रकारे आपण करून घेऊ. बघा या प्रकारे आपण हे 3 राऊंड अजून वरती कंप्लीट करून घेतले. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घेणार आहेत आपण. बघा धागा कट करून घेतल्यानंतर आपण आता व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घेणार आहेत. एक गाठ बांधून घ्यायची पहिले बघा या प्रकारे. आणि त्यानंतर इथे जॉईन करून घ्यायचं. बघा जॉईन केल्यानंतर व्हाईट कलरने पण आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचे. व्हाईट धाग्याने पण प्रत्येक एक स्टिचवरती एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. आपण प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची. त्यानंतर बघा पहिल्या खांबावरती सिंगल खांब करून घ्यायचं. पहिल्या स्टिचमध्ये सिंगल स्टिच. त्यानंतर पुढचं आपल्याला कमी करायचे 2 खांब, खांबाचे एक करायचे. बघा एक सिंगल खांब पुढच्या स्टिचमध्ये, त्यानंतर कमी करायचे. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा एक सिंगल स्टिच, त्यानंतर पुढच्या स्टिचवरती एक खांब कमी करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याकडं 18 खांबावर पैकी 12 खांब राहतील. तर चला आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी घ्यायची. बघा हे आता आपल्याकडे 12 खांब राहिलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये कापूस भरून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे कापूस भरून घ्यायचा याच्यात. बघा कापूस भरून झाला. त्यानंतर
12 खांब आहेत, त्याचे 6 खांब करायचे आहेत आपल्याला. तर बघा, पहिल्या स्टिचला कमी करायचे 2 खांब, 2 खांबाचे 1 खांब करायचे आहे. बघा या प्रकारे. दुसऱ्या या प्रकारे आपण 6 स्टिचमध्ये बघा, हे दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरे 2 खांब कमी केले, 2 झाले. त्यानंतर हे 3, चार, 5 आणि हे लास्टला 6. बघा, 6 खांब राहिले. त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची इथे. नंतर मध्ये बघा या प्रकारे स्लिप स्टिच करून घ्यायची. आणि वरती साकळ्या बनवायच्यात आपल्याला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. तर बघा 31 साखळ्या करून घेतलेल्या. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करून घेऊ शकता. ते जेवढे लांब पाहिजे तेवढे. आणि असं लांबसर असा धागा कट करून घ्यायचा आहे. हा आपला एक पाय झालेला आहे तयार. बघा, हा एक पाय बनून तयार झालेला आहे. याच प्रकारे दुसरा पण पाय करून घ्यायचा आहे. आपण याच प्रकारे हे दोन पाय बनवून घेतलेले आहेत. तर बघा, डॉलची कॅप बनवण्यासाठी आपण हा पिंक कलरचा धागा घ्यायचा. त्यानंतर एक मॅजिक सर्कल करून घेऊया. बघा या प्रकारे मॅजिक सर्कल नंतर एक साखळी घ्यायची आणि 6 सिंगल खांब करून घ्यायचे. एक झाला, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा, 6 सिंगल खांब करून घेतलेत. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे आणि जिथे आपण सिंगल खांब चालू केले होते तिथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा एक. बघा या प्रकारे स्लिप नॉट करून घेतली. एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 2 सिंगल खांब करायचे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. या राऊंडला 12 सिंगल खांब होतील. तर बघा 2 झाले. त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि इथे 11, 12. बघा 12 सिंगल खांब नंतर स्टार्टिंगच्या खांबावरती स्लिप नॉट करून घ्यायची आणि एक साखळी घ्यायची. त्यानंतर तिसऱ्या राऊंडला बघा स्टार्टिंगला एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे आपण हा तिसरा राऊंड कंप्लीट करूया. तर बघा या प्रकारे आपला हा तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करून एक साखळी घ्यायची. बघा, त्यानंतर पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचे. बघा, पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब,
दुसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब। या प्रकारे आपण हा चौथा राऊंड कंप्लीट करूया। बघा या प्रकारे आपला हा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर लास्टला इथे स्लिप नॉट करायची बघा। त्यानंतर एक साखळी घ्यायची। आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब या प्रकारे अजून 3 राऊंड आपल्याला या प्रकारे कंप्लीट करून घ्यायचे बघा। प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब या प्रकारे आपण अजून 3 राऊंड कंप्लीट करून घेऊ। तर बघा आपले हे राऊंड कंप्लीट झाले। त्यानंतर स्लिप नॉट केली, त्यानंतर एक साखळी। आता बघा 3 साखळ्या घ्यायच्यात वरती। 3 साखळ्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचे बघा। 1 2 3 3 साखळ्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांब बघा। या प्रकारे हे कडेची डिझाईन बनत जाईल बघा। 3 त्यानंतर पुढच्या याच्यात सिंगल खांब स्टिचमध्ये 1 2 3 पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांब। या प्रकारे आपण हे टोपीचं कडेची डिझाईन कंप्लीट करूया बघा। बघा या प्रकारे अशी बनत जाईल। तर चला कंप्लीट करून घेऊया। बघा या प्रकारे आपली टोपी कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा असा कट करून घ्यायचा आहे बघा। त्यानंतर हा जो धागा आहे हा इथेच हाईट करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे। हा आतला पण एक गाठ मारून घ्यायचे आणि एक्स्ट्रा धागा हा कट करून घ्यायचा बघा। या प्रकारे ही कॅप दिसेल। आता बघा आपल्याला इथे पाय जॉईन करून घ्यायचे बरोबर बघा इथे करून घ्यायचे। बघा आपण हे पाय बनवलेलं हे सुईमध्ये लांब धागा घेतलेला हा ओवून घ्यायचा इथे बघा। या प्रकारे ओवून घ्यायचे आणि आपले बघा 6 खांब होते तिथे हे जॉईन करून घ्यायचे बघा। बघा या प्रकारे जॉईन करून घ्यायचे। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची सुईनेच। बघा या प्रकारे राहिलेला जो धागा आहे तो वरच्या साईडने असं इकडे काढून घ्यायचे बघा। सेम दुसऱ्या साईडचं पण पाय याच प्रकारे जॉईन करून घेऊ आपण। बघा दोन्ही प्रकारचे पाय या प्रकारे स्टिच करून झालेले। त्यानंतर एक्स्ट्राचा धागा हा वरती घेतलेला आहे तो असं यामध्येच हाईड करून घ्यायचा आहे। दोन्ही धागे बघा या प्रकारे आपण मागच्या साईडला हाईड करून घेणार आहे। तर बघा आता आपण हात जॉईन करून घेणार आहेत। हे पिंक कलरचे इथेच आपण जॉईन करून घेणार आहे। पिंक कलरच्या वरती बघा हे 12 खांब केलेले आपण बरोबर तिथे करून घेणार आहेत। तर बघा हे 12 खांब आहेत तर 6 मोजून घ्यायचे बघा। पुढे 1 2 3 4 5 6 इथे 6व्या इथे एक करायचे बघा जॉईन।
बघा या प्रकारे बघा या प्रकारे आपण दुसरा पण जॉईन करून घेऊया. तर बघा आपण या प्रकारे दोन्ही हात आणि दोन्ही पाय जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपण केस जॉईन करून घेणार आहेत. बघा किती सुंदर दिसते. बघा हेअर करण्यासाठी इथे बघा डोळ्याच्या वरती 1-2 लाईन सोडून आपण हे बघा इथे बरोबर असं लावून घेणार आहेत. बघा या प्रकारे तर बघा आपण हे पुढच्या साईडने या प्रकारे लावलेले. आता मागच्या साईडने पण बघा या प्रकारे असं लावून घेणार आहेत. बघा या प्रकारे हे कर्ली केस असे ॲडजस्ट करून या प्रकारे असं लावून घ्यायचं. बघा एक एक करून. तर बघा या प्रकारे आपण हे चिटकवून घेणार आहेत. एक एक असं काढून एक एक हे असं चिटकवून घेणार आहेत. तर जरा चिटकवून घेऊया सगळं. तर बघा या प्रकारे आपण ही केस चिटकवून घेतलेले. किती सुंदर दिसते. हे खालनं असं कर्ली कर्ली दिसतं ते बघा. त्यानंतर आपण कॅप जॉईन करून घेणार आहे. तर बघा कॅप जॉईन करण्यासाठी हा पिंक कलरचा धागा घेतलेला आहे. एक गाठ बांधून घ्यायची. बघा एक गाठ बांधून घेतलेली. त्यानंतर साखळ्या बनवायच्यात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बघा 30 साखळ्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर बघा जिथे आपण साखळ्या स्टार्ट केलेल्या आहे बरोबर तिथे सुई घालून बाहुलीच्या बरोबर इथे बघा डोक्याच्या इथे सेंटरवरती आपण इथे जॉईन करून घेणार आहे. बघा या प्रकारे बघा जॉईन केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. तर बघा धागा कट करून असं ओढून घ्यायचं. आणि जो एक्स्ट्राचा धागा आहे बघा वरती राहिलेले ते इथेच असं हाईट करायचं आहे. बघा बघा या प्रकारे. आणि जो राहिलेला तो असा कट करून घ्यायचा. बघा या प्रकारे जॉईन करून झालेले. बघा त्यानंतर ही जी आपण कॅप बनवलेली त्यामधून ही चेनीने असं ओढून घ्यायचं. बघा या प्रकारे. बघा किती सुंदर दिसते. तर बघा किती सुंदर दिसतात हे डॉल. तुम्ही पण बनवू शकता. ते खूप सुंदर असे दिसतात हे. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.